नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आणि आज आपण आलोय ते म्हणजे KSR ग्लोबल एक्वेरियम मध्ये. त्याचं कारण आता त्याचं कारण आहे दोन स्पेशल गेस्ट आलेत. ही आहे मावशी आणि हे आहेत काका. तर ह्यांना दाखवायला आज आम्ही इथे आलोय. तर आधी मी माझ्या व्हिडिओमध्ये हे दाखवलेलं आहे, पण आता काका आणि मावशी आलेत म्हणून मी हा व्हिडिओ स्पेशल परत करतो. हे बघा, असा आहे पूर्ण एंट्री गेट. इथून एंट्री होते आणि हे एक्वेरियम सकाळी 9ला सुरू होतं आणि रात्री 9ला बंद होतं. तर इथे हा आहे कॅफेटेरिया. इथे आम्ही तिकडून खायला घ्यायचं आणि इकडे येऊन बसून खायचं. तिकडे एक मिनी फिश टँक होता आणि हा पूर्ण असा हे बघा, इथे ताई तिकीट काउंटरवर जाऊन तिकीटही काढून आली आहे. जर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला माहीत असेल की 18 वर्षाच्या खालच्या मुलांची तिकीट आहेत ती आहेत 50 रुपयाची आणि 18 वर्षाच्या वरच्या लोकांची तिकीट 100 रुपये. आणि जर कोणी त्याच्यापेक्षाही मोठं आलं तर त्यांनाही 50 रुपये. हे बघा, आता असं हे गेट आहे. आपल्याला फिशच्या तोंडातून आत जायचं आहे. चला आता जाऊया. आणि हे बघा, इथून आपलं पूर्ण एक्वेरियम सुरू होतं. बघा, हे बघा असं आहे पाणी. आणि ते बघा, त्याच्यातले तुम्हाला मासे दिसत असतील. हे बघा, तसे खात आहेत बघा. तो बघा, असे खूप आहे तिथे. ते बघा, आणि हे सगळं त्यांना फिश फूड घातलेलं आहे. जर आपण तिकडे त्या बिग हाऊसकडे गेलो ना, तिकडे खूप जास्त टाईपचे फिशेस असतात. तर त्याच्या गेटवर आपल्याला फूड मिळतं, फिशचं फूड मिळतं. तर तिकडून आपण घेऊन असं फिशना घालू शकतो. हे बघा, तिकडे आता 2 गाई पण आहेत. ते बघा, 2 आहेत. एक आणि ते 2. त्यांना आता खायला घातलं. 2 आहेत. हो. आणि असा हा सगळा एरिया आहे. मागच्या वेळी आम्ही हा एरिया बघितला नव्हता, एक्सप्लोर केला नव्हता. तर आता पहिला आपण इथे जाऊया. ताई, पहिले इथे जाऊया. हा मागच्या वेळी बघितला नव्हता. ठीक आहे, तर आता आपण पुढेच जाऊया. हा शेवटी बघूया आल्यावर. हे बघा, अशी त्यांनी वॉटर सप्लायनी घेतलेला आहे. इथे एक नदी जाते तिथून. तर असे इथे फोटो काढण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या टाईप्सचे वॉटर ॲनिमल्स लावले आहेत. इथे डॉल्फिन, हे बघा, हे आहे डॉल्फिन. आणि इकडे बदक पण असतात. त्यांना आता सोडलं आहे की नाही ते बघू. हा बघा, हा आहे ब्रिज असा तिथपर्यंत. आणि आता तरी ह्याच्यात बदक नाही आहेत बदक. चला आता आपण जाऊया ह्या ब्रिजवर. हे बघा, असा हा ब्रिज आहे. इथून एंट्री. ती बघा, इकडे ही बदक पण आहे. इथून आता आपल्याला इथे ऑस्ट्रिच आणि ह्यांची जागा बदलत असते.
हे बघा, हे दुसऱ्या टाईपचे ब्लॅक डक आहेत. हे बघा, जेव्हा घ्यायचं नाही. देऊ नये. वेगळी आहे. तुझं कसं डोक्यावर आहे. क्रेस्टेड डॉग. पहिला हा होता तिकडचा. यांची जागा बदलत असते मध्ये मध्ये. हा बघ कोण आहे. हा वेगळाच आहे. चला आता आपण इथे जाऊया. इथे बर्ड्स असणार आहे. ते कोंबडीचे इथून सुरू. पण तिथून आलेलो आणि आता तिकडून इथे आलोय आणि आपल्याला इथूनच बाहेर पडायचं. ते बघा, त्या साईडला वर असे होते ते सगळे इगुआन. आणि इथे जर तुम्ही ह्या ॲक्वेरियमच्या बाहेर पण बघितलात ना तर तुम्हाला असं मस्त वातावरण दिसणार सगळीकडे. आणि आम्ही ज्या वेळेवर आलोय ती वेळ आहे म्हणजे. चला थोडासा फोटो काढ. आता फोटो आणि काढून झाले आहेत आमचे. आम्ही आता ह्या एरियातून बाहेर आलोय. इथून बाहेर यायचं, तिकडून एंट्री आहे आपल्याला. आणि इकडे सेल्फी झोन म्हणजे हा पूर्ण सेल्फी झोन आहे. इकडे असे फिशच्या शेपमध्ये बेंचेस केलेत आणि इथे काकांचा आणि मावशीचा फोटो काढते ताई. ती बघा, तर आपल्याला आता थोड्या वेळानं तिथे जायचं आहे. आधी आपण हा सगळा एरिया एक्सप्लोर करून घेऊया, नंतर तिथे जाऊया. आम्ही तिकडे खेकड्यावर काढलेला, त्याला उलट करून ठेवला. आणि तिकडून काढायचा. हा बघा, त्यानं बसू दे लहान मुलाला. जा रे तू पण. आज थोडेसे ढग डार्क म्हणजे असे काळपट कसे झाले. कदाचित थोडीशी शक्यता आहे पाऊस पडायची. बघूया आता. पाऊस पडला तर आपल्याकडे हे शेड आहे किंवा तिकडे पण आम्ही उभं राहू शकतो. आता इथे नवीन गोष्टी झाल्या ज्या आम्ही पण आताच बघतोय. इथे दरवेळी आम्ही जेव्हा येतो तेव्हा काही ना काहीतरी नवीन झालेलंच असतं. इथे आता मासे घातले. ह्याच्या आधी इथे डक्स होते, आता अशा टाईपचे मासे घातले. हा टाईप आपल्याला ॲक्वेरियम मध्ये पण बघायला मिळतो, अशा टाईपचे फिशेस. तर आता आपण अशा पाथवरनं चाललोय आणि इथे बघा पॅरेट्स आहेत, म्हणजे पोपटांच्या जाती आहेत इथे. आणि जर तुम्हाला ह्यांना काही खायला घालायचं असेल तर तुम्ही ह्यांना खायला घालू शकत नाही. हे बघा किती आहेत ते. आणि गाईस हा बघा किती वर येतो.
गोल्डन मकाव तो बघा तिकडे. हा बघा कसं बसलाय. बघितलं बघितलं बघितलं. हे बघ इथे हे बघा इथे आहेत सनकॉर्न. हे बघा सगळे बसले. तिथे पण आहेत. हे बघा तुमच्याकडे तोंड फिरून बसला. वरती जाऊन बसला. हे बघ इथे या साईडने बघ. तिथे रेनबो लॉरीगेट नावाचे आहे आणि सगळे वर जाऊन बसलेत. तेही बर्ड्स वर जाऊन बसलेत आणि हेही आहेत. ते बघ वर आहेत. असे असतात ते आणि सगळीकडे चढून बसले आहेत नुसते. हे आहेत नंदा कॉर्नर. ह्यांचं नाव थोडंसं वेगळंच आहे. आपल्याला काही कळत नाही. असे दिसतात ते. आणि ह्याच एका केज मध्ये मग पॅराकिट नावाचा एक आहे. तो बघा तिकडे. ते बघा हे दोघे. हे आहेत आफ्रिकन ग्रे पॅरट. हे बघा वर बसलेत. हे कसा पाया चढकलाय तिथे. ह्याच्यात मोजून 5 ठेवल्यात. कशाला काय माहित. चला आता आपण जिथे मेन एक्वेरियम आहे त्याच्या दिशेने वळतोय. त्याच्या आधी इथे फोटो काढू. चला आता इथे जाऊया. इथे पण खूप टाईपचे आहेत. स्पॅरो. बघा काही काही पूर्ण पांढरी आहेत. उडाला उडाला. दोन आहेत. ब्रीडिंग साठी घरची ठेवले बघ. तिकडे एका लाईनीत बसली. आज जाऊन बसले प्रणव घरट्यांमध्ये. पिल्ल पिल्ल छोटी छोटी. ती बघ शेवटच्या ना घरट त्यात किती जण आहेत बघ. तिची पिल्ल आणि ते बघ इथे आहेत. हा बघ तिथे जाऊन बसली आहे. आणि इथे पण खूप जास्त म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. हे जसे आधी होते तसेच आहेत. पण आधी खूप लहान लहान होते. आता खूप मोठे मोठे झाले. पाण्यात ग्लो करतं. इथे आपण त्यांना फिश फूड घालू शकतो. ते बघा पिशव्या त्यांनी लोकांनी तसंच टाकलंय. आम्ही त्यांना खायला घालतो असं समजून इथे आली ती. घालू आपण त्याच्यात काय डाऊट नाही. तर आता इथे असा लाकडाचा ब्रिज कसा केलाय. पूल. जलपरी बरोबर फोटो काढणार. ताई मावशी. हे बघा तर इथे अशी लोक पण बसली आहेत. हे बघा आता इथून आपल्याला मेन फिशेस दिसणार.
हे बघा इथे फिश फूड मिळतं, 10 रुपयाचं असतं. तर आपण इथे आपली तिकीट्स दाखवली आहेत. आणि हे बघा इथे निऑन कलरच्या लाईटमध्ये हे बघा हा लहान टँक आहे. हे बघ किती सारे आहेत ते एका टँकमध्ये. इथे फिश टँक आहे, ह्याच्यात खूप जास्त मासे आहेत. तर आज मी तुम्हाला सगळे मासे तर नाही दाखवू शकणार कारण हे खूप जास्त आहेत. तर मी जेवढे दाखवू शकतो तेवढे दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करेन. टीन फॉईल बार नावाचे फिशेस आहेत. गाईज हा बघा, हा पाण्यात कोण आहे. बघा इथे पण एक फिश बसलाय. इथे आहे अमेरिकन ब्लॅक टेल फिश. पण ते फिशेस आता आपल्याला ह्या पाण्यात शोधावे लागणार आहेत. हा बघा एक, हा सिल्वर डॉलर दिसतोय. हे सगळे तेच फिश आहेत. चला आता थोडेसे मावशीचा फोटो काढू. हे बघा इकडून तिथपर्यंत आहेत आणि परत फर्स्ट फ्लोअरवर पण आहेत. हे बघा हे आहे रेनबो शार्क आणि सगळ्यांसाठी यांनी ना असे म्हणजे असे दगड आणि लावलेत पाण्यात. चला आपण परत इथे येऊया. हे बघा हे आहेत एंजल फिश आणि ह्यांच्या 2 कलर आहेत, 3 कलर आहेत ॲक्च्युली. हे आहेत व्हाईट, ब्लॅक आणि ऑरेंज. त्याच्या पुढे आहे गोरामी फिश. असे डिफरंट टाईप्स असतात या फिशचे. तर त्याच्यातले जास्तीत जास्त आहेत इथे. हे बघा हे तर मी तुम्हाला दाखवलेच आहेत रेनबो शार्क. इथे लाईट गेलेला पण परत आलाय. हा बघा किती मोठा आहे तो. थांबा 5 मिनिटं थांबा, मी आता फक्त फोटोज काढतो. हे बघा आता आमचे मासे बघून झाले आहेत आणि आता आपण चाललोय ते म्हणजे 2nd फ्लोअरवर. हे बघा आता आपला ग्राउंड फ्लोअर बघून झाला, आता 1st फ्लोअरला लावला. मावशी आणि इथे आधीच आली. तो बघा काका. काढू तुला बाहेर काढू असं खाऊ तुला जायचं. तसेच हे मासे इथे मावशी आता इथे व्हिडिओज काढण्यातच बिझी आहे. बघा किती मासे आहेत ते बघा इथे. हे बघा हे एकदम असे ना ग्लो करत आहेत पाण्यात. परत हा एक आहे. हे बघा इथे एक मासा. काका पण इकडे फोटो व्हिडिओज काढतात. काका काका मग कसं वाटतं इथे येऊन? एक नंबर, मस्त, खूपच छान. छान आहे.
अजून बघायचं आहे आपल्याला. भरपूर आहे. मावशी तो एक खूपच आहे. कुठला म्हणते हे बघा, हे मी तुम्हाला ग्लोईंग फिश दाखवले. हे बघा. अरे एवढा ट्रान्सपरंट हो. हे बघा, ह्या माशाला कायच नाही. स्किन कळतच नाहीये वरची. हा हा हे बघा, इथे पण आहे. दिसतंय त्याचं आतलं. असा कॅमेरा केला तर तुम्हाला कळणार पण नाही ते कुठे आहेत ते. मावशी, तुला कसं वाटलं इथे येऊन? खूपच छान. पैसा वसूल. हा, मस्त मस्त. मग परत कधी सावंतवाडीत आलात की याल ना? हो हो, सगळ्यांना घेऊन येणार आता. गाईज, आता फक्त तनयाताई आणि संपदाताई राहिली आहेत. त्यांना चुकलं हे सगळं. त्यांना सुट्टी असती तर नक्कीच आली असती तिथे. मामाला पण जिजूला पण चुकलं, मामाला पण चुकलं, मामीला पण चुकलं. आता नेक्स्ट ट्रिप मामा मामी त्यांना पण आणायचंय. आणि आता इथे एकदम थंडगार वातावरण. आता इथून सस्पेन्स आहे. तो आम्ही पण दाखवतो. थांबा. तर आता इकडे पूर्ण थंडगार वातावरण झालंय, कारण इथे AC चालू आहे सगळीकडे. तर तुम्हाला अजिबात गरम नाही होणार. आणि इथे पुढच्या सेक्शनमध्ये जाऊया. तोपर्यंत थांबा 5 मिनिटं. आम्ही फोटोज काढून देतो. फोटोज काढून झाले. इथे आहे हा मासा. कसा दिसतोय बघा, किती लांब तो बघा. आणि हे आहे ते म्हणजे कॅट. आणि आता इथे त्याच्यापेक्षा ॲमेझॉन ॲक्वेरियम. हा बघा, किती मोठा मासा आहे तो. आणि किती फास्ट जातात ते बघा. तो बघा वर एक. आणि इकडे आज हा आम्ही असलो बघितला. असे खूप मासे तिथे. आणि हे टँक आणि हे टँक कनेक्टेड आहे. आणि ह्यांनी कसं केलं आहे बघा, इथे हे आज जे वूडचा पीस आहे लाकडाचा, तो बाहेर येतोय असं दाखवलं आहे त्यांनी. आणि हे खरं लाकूड आहे. हां, हे असं हे खोटं आहे, पण हे खरं आहे. हे आतलं खरं आहे. बघा किती मासे. हा खालीच आहे मगासपासून. मावशी आता त्याला हात लावायचा प्रयत्न करते. काय मी त्याला त्रास नाही. हे बघा, इथे शिंपल्यांपासून कसं मासे आणि बनवले ते. हे फोटो फ्रेम्स आहेत. हे बघा, इथे पण आहे, त्याच्यानंतर वर पण आहे, ह्या साईडला पण आहे तिथे. हे बघा, इथे पण आहे. अशी ही सगळी इथे. हे बघा, आता इथे बघा, हे बघा. आणि हे जे तुम्ही मासा बघितलं ना, तो खाली होता, तो फ्लावर हॉर्न, तो मासा आहे तो. हे बघा, हे पण मासे तिथे हे पण केले आहेत बघा. इथे असा फ्लावर पॉट कसा केला आहे. वर तिकडे ऑस्ट्रिचेस
इथे छोटे छोटे मासे, इथे सीन केलाय वॉटरचा. इथे पण आहेत मासे हिरव्या कलरचे, वर आहे काळे पांढरे. हे बघा इथे पण आहेत. हे बघा लाईट जातोय येतोय, लाईटचं चालूच आहे. आणि आपण इथून बाहेर जातो. हा बाहेर जायचा एरिया आहे. तर चला आता मी तुम्हाला या फोटो फ्रेम्स दाखवायला इथे आलो. आता मी परत जातो ते म्हणजे तिकडे फोटो फ्रेम्स. हे बघा इथून आपल्याला जायचं आहे आता गाईज. असे आहेत फोटो फ्रेम्स. तर आता आपण डायरेक्ट जाऊया ते म्हणजे पुढे. आणि इथे पण फिशेस आहेत, पण हे तेच आहेत. हे मागे होते तिकडे, हे फिश इथे रिपीट केल्यात. आता आपण इथे आलो की आपल्याला सगळ्यात पहिले इथे दिसणार स्टार फिश, जे की हे बघा इथे जमिनीवर पडले. आणि असं इथे एकच आहे, एक की दोन आहेत ते बघा. तिकडे पण एक, हा इथे आणि तिकडे. इथे पण असे मासे आहेत. आणि हा मासा सगळ्यात युनिक आहे. हा मी तुम्हाला मग दाखवतो. 2 मिनिट गाईज. सो गाईज मी ज्या फिशबद्दल बोलत होतो तो आता तुम्हाला इथे दिसतोय नसणार दिसत, पण आता इथे बघा एकदम खाली आहे. हा बघा हे ह्याचं तोंड व छोटंसं इथे आहे. हे बघा असे 2 आहेत. वाटत असेल ना तुम्हाला 2 आहेत. 2 तर आहेत पण खाली नाही. हा फिश इथून सुरू होतो तो इथे जाऊन संपतो. ह्याचं एक्झाम्पल हे बघा कसा आहे तो बघा, इथून तिथपर्यंत. आणि हे काय करतात माहिती आहे, हे इथून आत जातात आणि इथून खालून बाहेर येतात. हा बघा हा आला तसा. म्हणून हे फिश थोडेसे स्पेशल आहे. हे बघा मावशी आता कशाचा फोटो काढते, लायन फिश. असे आहेत हे लायन फिश. आणि इथे छोटे छोटे फिश. इथे असं त्यांना लपायला आणि जागा पण आहे, म्हणजे असे दगड आणि केलेत त्यांनी. हा फिश टाईप कंटिन्यू आहे तिथपर्यंत, त्यामुळे इकडचे फिशेस तिथे जाऊ शकतात. सगळ्या फिशेसची इथे नावं लिहिलेली आहेत, कुठची आहेत ती. आणि इथे आता स्टारफिश हे मी तुम्हाला दाखवलेच आहे. तर आता आपण थोड्या वेळाने बाहेर पडू. आता वाजलेत ते म्हणजे आता बापरे जास्त वाजले नाही, म्हणजे आता फक्त आपल्याकडे इथे 5च वाजले, 5:26. आम्ही आलेलो ते म्हणजे 4:30ला आम्ही इथे पोहोचलो. आणि आता वाजले 5, म्हणजे किती लवकर पोहोचलो. तर आता आम्ही इथून बाहेर पडतो आणि बघू मग काय काय करू ते. ते बघा इथून बाहेर एरिया आहे. हा दरवाजा, इथून बाहेर जायचं आपल्याला, पण ते जाऊया. आणि हे बघा इथं तर तुम्ही जर असे रूफ बघितलात ना, इथं पण त्यांना असे फिशेस बनवले. हे एक्झिट आहे. आणि आता आपण तिथे फोटो काढूया. चला इथे काढूया फोटो. हा पाईपमध्ये जातोय. हा बघा हाच गोळे जातोय, सापासारखा आहे हा फिश. हा बघा आज गेला पूर्ण वरून, आता इथून बाहेर पडणार. हा बघा आला. हा बघा ह्याचंच बोलत होतो मी तुम्हाला. हे बघा असं करत राहतो तो. आणि एक फिश इथे, एक फिश इथे.
असा पूर्ण टँक आहे यांचा. आम्हाला दाखवण्यासाठी तो आला आतून बाहेर. तर चला आता आपण इथून बाहेर पडूया आणि मग तुम्हाला पुढचं मी दाखवतो. हे बघा गाईस, इथून चाललोय ते म्हणजे खाली. इथून आता जाऊया. आता मी तुम्हाला 5 वाजता बोललेलो आणि त्याच्यानंतर तेव्हा झालेले 5:26 आणि आता आम्ही त्याच्यापेक्षा जास्त वेळ थांबलो तिथे. तर आता वाजले 18:42 म्हणजे 6:42. तर आता आपण इथून थोड्याच वेळात निघू. किंवा इथे पण काय काय प्राणी आहेत. मावशी, काका, आई, ताई. बघा आता चला आपण इथे फिश फूड घेऊया. आता आपलं पूर्ण जे ॲक्वेरियम आहे ते बघून झालंय. आता आपण जाऊया इथे. फिशेसला घालणार आहे ताई. फिश फूड आणलंय. ए मावशीला बोलो. मावशी धर. आई हे घे प्रणव व्हिडिओ घे. कशी खाण्यासाठी येल्लो येल्लो ऐका फोन पडेल. दे त्यांना दे, काकांना आणि दे. अजून मावशीला दे. एकच आणलंय. बस बस बस. दे दे दे, तू संपू नको फक्त. हे घे. चल. हो हाय आई. झाले व्हिडिओ काढून. कॅमेरा रोल बॅक टू. आता थोडेसे फोटोज काढूया कारण आम्ही इथे मेन रिजन बघायला चाललो. तर थोडेसे फोटो तर काढणारच ना. तर हे बघा आता असं वातावरण झालंय. आम्हाला वाटत होतं की पाऊस पडेल पण पाऊस तेवढासा नाही आहे. आता कदाचित आंबोलीत आणि पडत असेल हा माझा अंदाज आहे. तर चला आता आपण इथून थोड्या वेळाने निघणार आहोत. तर तिकडे कदाचित काहीतरी खाऊन निघू. चला. तर आता काका फोटो काढतात. काही अजून त्यांना खायला घालायलाच बिझी आहे. आणि गाईज जर तुम्हाला इथे येऊन हे बघायचं असेल तर या. मी तुम्हाला थोडेसेच फिशेस दाखवले पण तिकडे खूप जास्त फिशेस आहेत. तर या आणि इथे बघा. आता इथे ताई माशांना खायलाच घालते मगचपासून. तर फोटो थोडेसे काढून घेऊ दे कारण आता ती उद्या परवा जाणार आहे ते म्हणजे परत रत्नागिरी. सो आता काढून घेते फोटोज. तर आता आपण थोड्या वेळाने तिकडे थांबू सुद्धा कॅफेटेरियामध्ये. तिकडे आपण काय काय घेऊन खाऊ शकतो. आणि आता संध्याकाळच्या वेळी हे सगळे बर्ड्स कसे ओरडतात बघा. मी थोडा वेळ शांत राहतो. ह्यांचा आवाज आहे का.
गाईज हे बघा सगळी लाईट पेटल्यात आता नुकते लाईट पेटले म्हणून मी तुम्हाला दाखवतो हे कसं दिसतं ते. आणि हे बघा आणि लाईट पेटल्यावर हे आपलं ॲक्वेरियम कसं दिसतं ते बघा. ही ताई आई आणि मावशी आणि बघा मावशी इथे फोटो सेशन चालू आहे मावशीचं. आम्ही पण फोटो सेशन करतो आणि तुम्हाला भेटतो. आता खाणार थोडंसं तिथेच भेटू आपण. तोपर्यंत वेट. सो गाईज आता फायनली म्हणजे अशी संध्याकाळ झाली आहे आणि तुम्हाला हे कळत नसणार कारण फोनमध्ये ही अशी एकदम 6 वाजले तसंच दिसतं. तर इथे 6 वाजल्यानंतर लाईट लावतात आणि आत्ता नेमके वाजले ते म्हणजे 6:45. तर इथे आता अर्ध्या तासापेक्षा जास्त झाला आम्हाला. आता आम्ही इथून निघतोय तर मी तुम्हाला शेवटची झलक दाखवते इथे रात्री कसं दिसतं ते. हे बघा सगळीकडे लाईट्स लागल्यात पूर्ण बाउंड्रीला आणि लावले त्यांनी लाईट्स. हे बघा मस्त दिसतोय ना. आणि आम्ही खूप सारे फोटोज पण काढलेत. अजून हवे हा अजून काढायचे. ठीक आहे गाईज आता काढतो फोटोज. हॅलो गाईज तुला हवं परत गेला लाईट. तर आता प्रणव सँडविच खाण्यात बिझी आहे. हा बघा त्याच्यामुळे हे आता काम माझ्याकडे आहे व्हिडिओ शूट करणं. कसं आहे सँडविच टेस्ट करून सांगा. मस्त आहे ना. आई चष्मा लावून बसली. आई आणि मावशी सँडविच खायला काका सुद्धा. आणि इथे लाईटचा खेळ चालू आहे. ब्लिंक होतो जातो जातो. सो आता आम्ही खातो आणि मग घरी जातो. भेटूया आपण नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सी यू.